आपण ज्या पद्धतीने माझ्या या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे मी अंतर्मनातून आभार मानतो, धन्यवाद देतो. आपल्या भाषणातून त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. जे करायचं होतं ते करून दाखवलं. माझ्या दृष्टिकोनातून गरीब माणसाला त्याच्या स्वतःची हक्काची जागा देण्यात इतकं पुण्याचं काम दुसरं कुठलंच नाही. पण येता जाता माणूस खासदार होतो नसतो, मंत्री होतो नसतो. आज मी ज्या पदावर, आज मी ज्या उंचीवर मला आदर्श त्यापेक्षा त्यांना हे आश्चर्य वाटतं की 3 महिन्यामध्ये पडल्यानंतर एवढ्यावरती आला. वरती आल्यानंतर अनेक असे लोक आहेत ज्यांना या विद्यापीठे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आज ओळखला जातो, शिर्डीमध्ये ओळखला जातो, आमच्या लाडक्या बहिणीमध्ये ओळखला जातो, प्रत्येक झोपडपट्टीमध्ये ओळखला जातो. काही लोकांना ते मान्य नाही आणि म्हणून त्यांनी काळजी करत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शिर्डीमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाचं कल्याण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. ही भूमिका माझी आहे. ही भूमिका आमच्या व्यासपीठावरील महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची आहे. ही भूमिका माननीय आमदार साहेबांची आहे आणि ही भूमिका पार पाडत 40 वर्ष या परिसराने आजपर्यंत फक्त एकाच परिवारावर विश्वास करतो. एकाच परिवाराच्या शब्दावर विश्वास करून त्याला सत्ता दिली आणि हा तुमच्या विश्वासाचा परिणाम आहे की आज ज्याच्याकडे राहिला एक इंच जागा होती तो आजपासून 20 लाख रुपये आपल्या रुपयाचा मालक म्हणून या मुंबई चालत होता. ही गोष्ट अशक्य होती, शक्य होती ना माहिती. पण ही गोष्ट फक्त आणि फक्त साहेबांच्या आशीर्वादामुळे झाली. या बाबतीत कुठलीही शंका नाही. साईबाबा आहेत म्हणून आमच्यासारख्या सामान्य माणसाला हे करणं शक्य होतं की त्याला या महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस म्हणतो की होऊ शकत नाही. त्याला शिर्डीचा प्रत्येक माणूस म्हणतो हे होऊ शकत नाही. हे शक्य करून द्यायची ताकद साईबाबांच्या आशीर्वादाने आम्हाला भेटते आणि आम्ही त्याच आशीर्वादाने काम करत आहोत. आज राजकीय व्यक्ती ज्यांना आपण घरे देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचा कदाचित आज या शेवटचा आठवडा या शिर्डीमध्ये असेल, पण या शिर्डीच्या विकासामध्ये हे सगळ्या शिर्डीची सृष्टी वाढण्यामध्ये, शिर्डीच्या विकास कामामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटत कार्यक्रमानंतर नाताळाच्या नंतर पण असेल तर ते आहे आपल्या शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश दिवस आहेत. आता अधिकारी त्याच्याबद्दल शिर्डीमध्ये तुम्ही वाईट होत एक असा अधिकारी त्याच्यावर शिर्डीच्या कुठल्याच व्यक्ती भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही आणि असा अधिकारी ज्याच्या निकाली झालेले रस्ते 5-5 वर्ष पूर्वी देखील फुटत नाही अशा प्रकारचा अधिकारी आपल्याला मिळाला. आणि म्हणून मी माझं भाषण झाल्यानंतर पहिला सत्कार जो कोणाचा होणार असेल तर तो सतीश दिगेंचा होईल. कारण की आज जरी ते भविष्यामध्ये काही काळानंतर आपल्याकडे नसणार. आमचा प्रयत्न आहे की त्यांना इथे ठेवलं पाहिजे, पण शेवटी माणूस प्रगती करतो. त्यांची पदोन्नती झाली, त्यांचं प्रमोशन झालं, कदाचित त्यांची बदली होईल. पण जे काम त्यांनी शिर्डीसाठी केलं इथं फक्त एकही माणसाने सांगावं या अधिकाऱ्यांनी पैसा खाल्ला. इथं फक्त एकही माणसाने सांगावं की आम्ही प्रशासकाच्या काळामध्ये केलेलं काम कुशलदर्जाचं होतं, आमच्या रक्तात केलं. गटारीमध्ये पैसे घालणे आम्ही नाही, अंगणवाडीमध्ये पैसे घालणे आम्ही नाही. आज स्वतः विखे पाटील परिवार वर्षाला 25 लाख रुपये खर्च करून दरवर्षी
25 लाखामध्ये 5 अंगणवाड्या चालवण्याची जबाबदारी माननीय नामदार राधाकृष्ण आम्ही जाहिरात केली. जेव्हा 5 अंगणवाडी आपण बांधल्या, मला वेगळ्या म्हणजे त्यांना कोणी सांगणार तुम्ही चालवायला काय म्हणतो थांबा, एकदा जाहिरात करून पाहू की शिर्डीचा उद्योग भविष्यासाठी पुढे येतं. एकदा जाहिरात काढली, दोनदा जाहिरात काढली, तीनदा जाहिरात काढली, पण 1 रुपयाच्या खिशातून कोणी द्यायला तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तयार झालं नाही आणि परत तुझे विकेला सेवा लागलं. हे मी तुम्हाला या ठिकाणी ही या शिर्डीची वास्तविक मत मागायला गेली. प्रत्येकाला नगर कसे व्हायचे, प्रत्येका लोकांना नगर कसे व्हायचे, पण तुमचं जीवन आणि तुमच्या मुलाला जर भविष्य द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त विखे पाटील परिवारच होऊ शकतो. हे आम्ही या ठिकाणी काम करत असताना कुठल्या स्वार्थामध्ये काम करतो. बाबांनी जोपर्यंत काम करायची सेवादारीची संधी दिली तोपर्यंत आम्ही काम करतो. बाबांनी जोपर्यंत आशीर्वाद दिला तोपर्यंत आम्ही काम करतो. अनेक लोकांना असं वाटतं की तुम्हाला गैरसमज आहे, तुम्हाला गैरसमज आहे की मला प्रत्येक ठिकाणी खुर्चीवर बसायचं, तुम्हाला गैरसमज आहे की मला प्रत्येक सत्ता केंद्रात पाहिजे. पण माझी लढाई ही कुठल्या व्यक्तीबद्दल नाही, माझी लढाई कुठल्या पक्षाबद्दल नाही, माझी लढाई कुठल्या विचाराबद्दल नाही. माझी लढाई यासाठी आहे की जर मी या खुर्चीतून निघून गेलो तर उद्या इथं दिवसा ढवळ्यात गोळीबार होईल हे थांबवण्यासाठी सुजय आपल्या मुली काही मोकळ्या म्हणून सुजय केलं. या शिर्डीमध्ये 15 लाख मुलीमध्ये राहणारा माणूस 20 लाख रुपयाच्या जागेमध्ये आर्थिकच्या घरामध्ये म्हणून सुजय करतो. सुजय विकेचा समाप्त कोणाच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी मला बंगाल मागायचं म्हणजे माझ्याकडे बाबांनी जर भरपूर आहे, मला पैशाची आवश्यकता नाही, माझा कर्ज अतिशय कमी आहे. ज्यांनी माझ्याकडे मला 20 वर्षापासून जे माझ्याबरोबर काम करतात, माझ्या अंगावर हेच कपडे, मी कधी दाढीला खर्च नाही, केसर कापत नाही, चपळे माझ्या पाठे, मी खासदार होतो तरी असंच आहे आणि माझी खरं तरी असंच आहे. तरी सुजय विखेची ओळख त्याच्या कार्यामुळे आहे, कुठल्या कपड्यामुळे नाही. आमचे पदाधिकारी कपडे 600 टाकत होते तेव्हा सुद्धा मी भांडले होते घालून सांगा. आमच्या कार्यकर्त्यांना भारी गाडी झालं तरी आपण कमी भारी गाडी तेव्हा केलं, आता भारी पाणी गाडी मला हा शिर्डीच्या संरक्षणासाठी ज्या दिवशी शिर्डीमध्ये हत्याकांड झालं त्या दिवसापासून आजपर्यंत एकही गुन्हेगार आवाज करू शकला नाही. ही सुजय काम आणि यावेळी शिर्डीच्या सगळ्या गुन्हेगारांना खुला आवाज देतो की पुढच्या 6 महिन्यांमध्ये निघून जा, नाहीतर एका पकडून बाहेर करून बाहेर हाकलणार. आम्हाला नको वाळूचे धंदे करणार, मट्ट्याचे धंदे करणारे आम्हाला त्यांचं मतदान नको. आमची महिला सुरक्षित राहिली पाहिजे या शब्द तुम्हाला पूर्ण सुजय करून टाकतो. राजकारण जाती धर्माच्या नावावर केलं जाऊ शकत नाही. या शिर्डीमध्ये साईबाबांचं शिकवण सरकार आणि हे सर्व धर्म जाती या शिर्डीमध्ये एकोपाने राहतात आणि हा कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून सर्व धर्म जातीच्या लोकांना विखे पाटील संरक्षण देणार.